विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ 11th स्टँडर्ड मधल्या मुलांसाठी आहे. 11वी जी मुलं आहेत ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. सुरुवातीलाच मी सांगितलंय. बरं हा व्हिडिओ बनवतोय याच्या मागचं मोठं कारण आहे. काय कारण आहे? सांगतो. 10वी ला ना मुलांचा अतिशय चांगला जेव्हा स्कोर होतो की नाही 95% 97% 98% साहजिक आहे. ग्रेट आहेत आपली मुलं. ब्रिलियंट आहेत. मग आपल्या पण अपेक्षा वाढतात ना. हे ॲज अ पालक म्हणून मी बोलतोय. मग काय होतं माहितीये का? आपण कुठलीतरी अशी एखादी अकॅडमी जॉइन करतो की जी नावाजलेली आहे. ऑब्व्हियसली जे नावाजलेले मोठ्या-मोठ्या अकॅडमीज आहेत ना, तिथं हजारो मुलं असतात. म्हणजे कॉम्पिटिशन प्रचंड आहे. वीकली टेस्ट होणार म्हणजे होणार. बरं काही अकॅडमीज अशा आहेत, की त्या वीकली टेस्टचा जो रिझल्ट असतो किंवा महा टेस्ट, मंथली टेस्ट, मोठी टेस्ट त्याच्या रिझल्टवर ना स्टुडंट कुठल्या डिव्हिजनमध्ये जाणार हे ठरलं जातंय. ओके. चला नेहमीप्रमाणे माझंच एक्झाम्पल घेऊया आपण. सांगतो 10वी चा रिझल्ट लागला. खूप चांगले मार्क मिळाले होते. खूप. आणि आमचा एक मित्र होता रे, मी तुम्हाला सांगतो, आता नाव घेत नाहीये. नाव घेत नाही, जाऊ दे चला. त्याला खूप कमी मार्क पडले होते. कॉम्पिटिशन असायची 10th स्टँडर्डमध्ये तुम्हाला सांगतो. स्पर्धा असायची स्पर्धा त्यांच्यात आणि माझ्यात म्हणूया आपण. त्या मुलाच्यात आणि आमच्यामध्ये म्हणूया आपण, ठीक आहे. आमच्या ग्रुपमध्ये म्हणूया आपण. मी पुढे राहिलो 10thच्या रिझल्टमध्ये. एक जबरदस्त. त्याला कमी स्कोर होता. ओके. पण 2च वर्षानंतर मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय 11वी-12वीत मला इतका त्रास झाला. पण तो आमचा मित्र जो 10वीत मागं पडला होता ना, त्याचा रिझल्ट ऐकून आम्हाला शॉकच बसला होता. त्याच्या भावानं त्याला सपोर्ट दिला होता. त्याचा भाऊ मोठा होता, डॉक्टर होता. ओके. तो त्याला त्याच्याबरोबर घेऊन गेला. तिथंच त्याला कॉलेजला ॲडमिशन घेतलं. त्याचा अभ्यास करून घेतला आणि आमच्या वेळेस ना बाळांनो, सीईटी नव्हती. ग्रुपवर मार्क असायचे फक्त आणि त्याला ग्रुपला 97 का 98% मार्क पडले. ओके. बरं हे का झालं? त्या सपोर्टमुळं. मग होतंय काय माहितीये का 10वी सगळ्यांना चांगले मार्क आहेत. पण आपली मुलं टिपिकल क्लासच्या टेस्टमध्ये परफॉर्म करत नाहीयेत. ते कंटिन्युअसली मागं पडतायत हे पालकांच्या पण लक्षात आलेलं आहे. आणि हे व्हिजन बॅचच्या निमित्तानं मी सारखं दिवसातून ना जेवढे कॉल येतायत ना, त्यातले 90% कॉलमध्ये हेच डिस्कशन आहे. अगदी काही पालक तर एवढे असे इतके हे आहेत ना, "नाही सर भेटायचंच आहे, आम्ही निघतोय, आम्ही येतोय सातारला तुम्हाला भेटायला." का? काही पालकांचे तर असे वाक्य मी ऐकले, की "सर ते मार्क पण राहू देत बाजूला, आमचा मुलगा आम्हाला हवाय." म्हणजे ते डिप्रेशन, तणाव नकोय. 300-300 मार्काच्या टेस्ट होतायत वीकली आणि मुलांचा स्कोर 10, 20, 30, 40 पर्यंत आहे. ओके, मुलं तणावात आहेत. ओके, मग होतंय काय? मग ह्यातून उपाय काय? मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आता मी व्हिजन बॅचचं सांगू का? व्हिजन बॅचच्या पहिल्या टेस्टमध्ये पण मुलांना कमी मार्क आहेत. कोणती टेस्ट? ग्रॅव्हिटेशनची टेस्ट. ओके. तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. आता हे प्रत्येक व्हिडिओत मला सांगावं लागतंय कारण रोज सबस्क्रायबर पण वाढतायत. रोज नवीन-नवीन व्ह्यूअर्स येतायत. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर पहिला सबस्क्राईब करा बरं का. आता मुद्दा असा आहे, की पहिल्या टेस्टमध्ये कमी मार्क पडले. त्याचं रिझन सांगतो. मला एका स्टुडंटचा फोन आला व्हिजन बॅचमधला आणि तो स्टुडंट मला काय म्हणला, की "सर रविवारी टेस्ट म्हणजे की कशी असणार आहे?" मी म्हटलं, "एम-सी-क्यूज असणार आहेत." पण मी त्या स्टुडंटला बोललो, मुलगी होती. तिला मी म्हटलं, की "तुला मी 2 ऑप्शन देतो. आपण जवळ-जवळ 50 ते 60 पी-वाय-क्यूज, एम-सी-क्यूज व्हिडिओ लेक्चरमध्ये सॉल्व्ह करून घेतलेत. डी-पी-पीमध्ये 30 क्वेशन्स दिलेत. ओके, म्हणजे झाले का 80 प्रश्न. मग मी ना ह्या 80 मधलेच पी-वाय-क्यूज प्रश्न, एम-सी-क्यूज आहेत तशा टेस्टमध्ये देऊ, थोडेसे वेगळे प्रश्न देऊ ट्विस्ट करून, सोपे पण ट्विस्ट. तर ती सुद्धा स्टुडंट म्हणली, की "जर तुम्ही आहे तसे प्रश्न दिले, तर ते पाठ केल्यासारखं होईल. तेव्हा प्रश्न थोडेसे बदलून द्या." त्यामुळे 20 पैकी 10 ते 12 प्रश्न जरा वेगळे होते बरं का, म्हणून मुलांना कमी मार्क पडले. पण मला माहिती आहे, मी मुलांशी बोललोय, मुलांना सांगितलंय, काहींना 20 पैकी 6 मार्क पडलेत. तणाव नाही घ्यायचा. ह्यात ग्रोथ होणार आहे. पण अशा वेळेस जे चुकलंय ते क्लिअर केलं पाहिजे की नाही? तर मी पण तुम्हाला सांगतोय, की तुमच्या वीकली टेस्टचा कमी स्कोर होतोय. ओके, खूप कमी स्कोर होतोय. याच्यावरतून बाहेर पडण्याचा उपाय एकच आहे, की तुमच्या शिक्षकांशी कम्युनिकेशन. मग तुम्ही लाजताय, की हे कसं विचारू सरांना मी? बाकीच्या माझ्या मित्रांना चांगले मार्क पडलेत, पण मला नाहीत पडले. मला एवढा सोपा प्रश्न कसा विचारू? याच्यात मुलं आहेत. मग काय करा, मी पालकांना इथं भेटायला जे पालक येतात त्यांना पण मी तेच सांगतोय, कम्युनिकेशन. हां, तुम्ही असं पण म्हणू नका, की "अरे तू सोडून दे अभ्यास. काय नाही मी बघतो सगळं, तू निवांत राहा." नाही. त्यांना जो त्रास होतोय ना, हा
त्यातून बाहेर पडायला आपण त्यांना शिकवलं पाहिजे. पुढच्या आयुष्यात अशा हजार अडचणी येणार आहेत लक्षात घ्या. मग आता हे त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्यालाच त्यातून मार्ग शोधला पाहिजे. आता मी क्लिअरली सांगतो, की व्हिजन बॅचला 5च दिवस उरलेत बरं का. हां, तुम्हाला ॲडमिशनला 5च दिवस आहेत, की ज्यात तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे बरं का बाळांनो. आणि त्यानंतर मात्र 1 तारखेपासून 1 डिसेंबरपासून 4,500 तसंही तुम्ही कोर्स घेणारच आहे मला माहिती आहे लक्षात घ्या. घेतायत मुलं, मग कशाला विनाकारण एक्स्ट्रा फीस भरतायत. 1 डिसेंबरपर्यंत एक्स्ट्रा फी आहे. मग त्याच्या अगोदर ॲडमिशन घ्या. अरे तुम्ही बघा, फ्री कंटेंटमध्ये व्हिडिओज आहेत. वीकली टेस्ट त्याच्यात सुद्धा होणार आहेत. पण 300-300 मार्काच्या मोठ्या टेस्ट नसणार आहेत इनिशियली. मला कॉन्फिडन्स हळू वाढवायचा आहे. केमिस्ट्रीमध्ये सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. पहिला टॉपिक किती सोपा आहे. काय त्यात मी अवघड विचारू सांगा बघू. सगळे प्रश्न सोपेच असणार आहेत. पण मी सगळे प्रश्न अगोदर घेणार आहे. तुमच्याकडून प्रॅक्टिस होणार आहे. तुम्ही डी सॉल्व्ह करणार आहे. मग टेस्ट होणार आहे. आणि मी तुम्हाला सांगू का? प्लॅन सरळ सिंपल आहे. प्लॅन एकदम सिंपल आहे बरं का. मी तुम्हाला सांगू का? ह्याचा तणाव आत्ताच घेताय. 2026 ला परीक्षा द्यायची आहे. ओके. मग 2026 पर्यंत आमचा प्लॅन तयार आहे, की या नोव्हेंबरपासून बॅच सुरू झाली की नाही, एप्रिल एंड किंवा मेच्या फर्स्ट वीक पर्यंत आम्ही फक्त 11th स्टँडर्डचा पोर्शन फिनिश करणार. जो सीईटीला आहे तेवढाच हं. त्याच्यानंतर मे एंडला आपली 12वीची बॅच लॉन्च झाली, तर मी तुम्हाला सांगतो या वर्षीबद्दल अगोदर बोलतो रे. यावर्षी आम्ही जूनमध्ये बॅच लॉन्च केली. ओके. त्या अगोदर आमचं 11th काय झालं होतं का? नाही. 12th स्टँडर्ड नाही. पण तरी देखील मी तुम्हाला सांगतो, की 31 डिसेंबरपर्यंत पोर्शन क्लिअर होणार आहे. पण मी नेहमी सांगतो +-7 पण प्लसच. अजून 1 आठवडा 10 दिवस लागतील. नवीन टॉपिक पण ॲड झालेत ना 1-2. पण जूनमध्ये क्लास सुरू करून 11 सॉरी हां. 11th प्लस 12th स्टँडर्डचं आम्ही फिनिश केलंय. आता तुमच्या बाबतीत तर काय होणार आहे व्हिजनच्या बाबतीत, की नोव्हेंबर ते मे पर्यंत 11वी तर फिनिश झालंय. मे मध्येच बॅच लॉन्च करतोय जूनच्या अगोदर. मग मला सांगा मग डिसेंबर तर कसा लागेल आम्हाला? डिसेंबर पण नाही लागणार. कदाचित दिवाळीपर्यंतच टार्गेट ठेवूया पोर्शन फिनिश. मग त्यानंतर नुसत्या मॉक टेस्ट, फुल लेंग्थ मॉक टेस्ट. मग का नाही स्कोर होणार? होणार. तुमचे काही डाउट असतील तर मेसेज करा. जरा माझी तब्येत जरा ठीक नाहीये. बोलताना त्रास होतोय थोडासा. ओके. मी तुम्हाला सांगू का WhatsApp मेसेज करा. फोन कॉल रिसीव्ह करणं थोडंसं कठीण जातंय बरं का लक्षात घ्या. पण 12th मुलं पण रिस्पॉन्स चांगली देतायत. ओके. क्रॅश कोर्सची मुलं पण छान अभ्यास करतायत. व्हिजनबद्दल तर विचारूच नका. ते करतायत. सांगेल ते ऐकतायत. का? रिझल्ट लावायचा पेटून उठलेत मुलं. मग अशा वेळेस मी तुम्हाला सांगू का? मुलांना सांगतोय, की माझ्याकडं व्हिजन बॅचमध्ये ज्या मुलांनी ॲडमिशन्स घेतलेत, क्रॅश कोर्समध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलेत, मी सांगू का? ऑलमोस्ट जे आहे ते आहे बरं का मी तुम्हाला सांगतो. त्यातल्या ऑलमोस्ट 90% मुलांच्याकडं जो बेस्ट कोर्स आहे, तो आहेच त्यांच्याकडं. मग हा कोर्स असून देखील त्यांनी आपली बॅच घेतलेलीच आहे. कारण मुलांना पहिला वाटायचं, की सर माझा ऑलरेडी कोर्स आहे. मग घरातले परमिशन देतील का? मग अशा वेळेस मी मुलांना सांगितलंय, फ्री लेक्चर्स आहेत ना, बघा. पालकांना सांगा, मी बघतोय, करा, नोट्स काढा, टेस्ट द्या. कुठला पालक नाही म्हणेल जेव्हा तुम्ही मनापासून अभ्यास कराल तेव्हा. आलं का लक्षात? हा कोर्स जेईईसाठी नो डाउट बेस्ट असेल. त्याचे सीईटीचे पण असतील. पण त्याचबरोबर मुलांनी आपली बॅच पण घेतलेलीच आहे. म्हणजे ज्या मुलांना वाटतं ना, की ऑलरेडी माझ्याकडे कोर्सेस आहेत. तर सांगू का? लास्ट इयर आमचा एक स्टुडंट आहे बरं का, की त्याचा स्कोर 99.995 समथिंग आहे. सी-ओ-ए-पीमध्ये पहिल्या राउंडला पहिल्या ह्यालाच त्याला सी मिळून गेलं बरं का. ओके. माझ्याच मुलाबरोबर त्याच्या रूममध्ये राहतोय तो. ठीक आहे. मग तो जो आमचा स्टुडंट आहे ना, त्यानं YouTubeवरचं मला विचारून, कन्सल्ट करून ज्या बेस्ट आहेत त्या बॅचेस घेतल्या होत्या. टेस्ट सीरीज जिथं मिळेल तिथं त्यानं टेस्ट सीरीज लावली होती, दिली होती. हां. किती होते रे सगळ्या कोर्स जरी लावले तर 10,000 सुद्धा फी होणार नाही अशी कंडिशन आहे. ओके. पण तसं नाही. जे बेस्ट आहे, ते आहे म्हणूया आपण. ओके. मग हा व्हिडिओ मेन विषय आता, की स्कोर कमी होतोय म्हणून डिप्रेशनमध्ये कशाला जाताय? त्यातून बाहेर पडण्याचा उपाय शोधा ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला आवडलंय, की पालकांच्या जागृती निर्माण झालेली आहे. आता पालक स्वतःहून म्हणतोय, की "सर जेईई होत नाहीये. काहीही नाही आमचं टार्गेट आता सीईटी आहे." कारण पालकांना पण कळालंय, की सीईटी थ्रू ग्रेट कॉलेज मिळतायत. तिथं प्लेसमेंट पण छान होतायत. मग काळजी कसली? ओके. मग हा व्हिडिओ थांबवतो इथं. डाउट असेल तर WhatsApp मेसेज करा. ऑल द बेस्ट.